नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस उपायुक्त सीताराम कोल्हे चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासंदर्भात गुन्हे शाखा युनिट 2 ला आदेशित केले होते। त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी यांच्या टीमने आरोपी गीताराम आसाराम रणपिसे वय वर्षे 32 राहणार साठे गल्ली वडाळा इंदिरानगर नाशिक याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता इंदिरानगर अंबड उपनगर म्हसरूळ या पोलीस ठाण्यांमध्ये असे एकूण चेन स्नॅचिंगचे 11 गुन्हे उघडकीस आणले असून 125 ग्रॅम सोने, एक मोपेड कंपनीची बाईक असा एकूण 6,03,750 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संदेश पाडवी, यशवंत बेंडकोळी, विवेक पाठक, परमेश्वर दराडे, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, नंदकुमार नांदुर्डीकर, राजेंद्र गुंडे, गुलाब सोनार, सुवास क्षीरसागर, विजय वरंधळकर, तेजस मते, सोमनाथ जाधव, जितेंद्र वजिरे आदींनी यशस्वीरित्या पार पाडली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, नाशिक।